नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत असो. बघा, आत्ताच नुकतंच 2024 राज्यसेवेकरता नवीन डेट अनाउन्स केली गेलेली आहे व्हाया एम-पी-एस-सी कमिशन. जी असणार आहे शनिवारी, म्हणजे 6 जुलै 2024 ला ही एक्झाम डेट असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत ओके आहे. परंतु खूप जणांचा प्रश्न असा होता, की सर यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये जे फॉर्म भरण्यात आले होते आणि त्यावेळेस जी नोटिफिकेशन आली होती त्यामध्ये एकूण 274 पदं होते, म्हणजे 274. जबकि आता 524 पदं वाढलेली आहेत, म्हणजे 524 पदं त्यांनी सांगितलेली आहे. तर एवढे जे वाढलेले पदं आहे, हे कोणकोणती आहे? कोणकोणत्या पदामध्ये एक्झॅक्टली वाढ करण्यात आलेली आहे? आणि प्लस याला सोडून सुद्धा नवीन काही पोस्ट याच्यात ॲड केल्या जातील का नाही? आणि याच्यासोबत जे महसूल विभाग आहे किंवा जे वनपाल क्षेत्र म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा जे स्थापत्य अभियांत्रिकी या एक्झाम्स आहे, याच एक्झाममध्ये या प्रिलिममध्ये एकत्रित केले जातात. त्यांचं क्वालिफिकेशन बद्दल कोणाला खूप जणांना डाऊट आहे. ते सगळं मी या आजच्या छोट्याशा सेशनमध्ये कव्हर करणार आहे. एक. दुसरी गोष्ट, तर मग आता तर फॉर्म भरून झाले. मग आता काय गरज आहे याची क्वालिफिकेशनची वगैरे? कारण की बघा, अजूनही तुम्हाला अशा जे ओपन कॅन्डिडेटमध्ये आहे, त्यांच्याकडे आता सर्टिफिकेट अवेलेबल होऊ शकतं एस-सी-बी-सीचं, सोशली बॅकवर्ड इकॉनॉमिक क्लासेस. त्यांना परत एकदा चान्स दिलाय फॉर्म भरण्याचा. परत एकदा जे ओपन कॅन्डिडेट आहे, त्यांचं 38 पेक्षा जास्त वय झालं होतं जानेवारी 2024 मध्ये, पण त्यावेळेस ते फॉर्म भरू शकले नाही. आता एस-सी-बी-सी असल्यामुळे 43व्या वयापर्यंत फॉर्म भरू शकताय. तर त्यांना हा ॲडिशनल चान्स आहे. मग त्यांनी ते क्वालिफिकेशन वगैरे चेक करून घेणं गरजेचं आहे, की कुठे-कुठे अप्लाय करू शकतो. सुरुवात करूया. बघा, हा वाला ओरिजिनल नोटिफिकेशन आहे. म्हणजे जो आत्ताच नुकताच 8 तारखेला आलेला आहे. 8 मे मला 2024 दिसत असेल. हा ओरिजिनल आहे. याच्यामध्ये बघा दिलेलं आहे. दिसत नसेल तर मी वाचून दाखवतो. शनिवारी 6 जुलै 2024 ला एक्झाम होणार आहे आणि टोटल 524 पदं असणार आहे. यापूर्वीचा जो नोटिफिकेशन आला होता, त्याची पण कॉपी दाखवतो. ही वाली नोटिफिकेशन जाहिरात आली होती बघा. महाराष्ट्र राजपत्रित रविवारी 274 पदांकरता जी होणार होती 28 एप्रिल 2024 ला, परंतु इलेक्शनमुळे ती पुढे गेलेली आहे. ठीक आहे. हे तर सर्वांनाच माहिती आहे. नवीन डेट पण आलेली आहे 6 जुलै. तर या 274 मध्ये त्यावेळेस पदं अशी होती बघा, सामान्य प्रशासन विभाग, मृदा व जलसंधारण विभाग, महसूल व वन विभाग. तर हे वाले गट व ब. तर 205 नॉर्मल आपले एम-पी-एस-सी राज्यसेवावाले, 26 वाले हे जलसंधारण आणि 43 वाले हे वन विभाग आणि महसूल, असे 274 होते. आता या 274चं त्यांनी तिघांचं मिळून 524 पदं केलेली आहे आणि याच्यात पण पुढे अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कशा-कशात वाढ होणार आहे ते पण सांगतो. पण आता कशा-कशात वाढ झालेली आहे, पहिले ते दाखवतो. तर बघा, टोटल 431 आता राज्यसेवेची झालेली आहे. वनसेवाची 48 पदं झालेली आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी याची 45. तर असे टोटल 524 आहे. याचं इंडिव्हिज्युअल बायफर्गेशन देतो. 431चं पहिले देतो. इथं तुम्हाला वेगवेगळे टोटल 18 पोस्ट दिसत असणार. हे 1 ते 10 इकडं, बाकीचे 8 पुढच्या पेजवर आहे. आता याच्यात बघा, हे वाले टोटल नवीन आहे. टोटल न्यू. पहिले उपजिल्हा अधिकारी म्हणजे डेप्युटी कलेक्टरच्या पोस्ट नव्हत्या. आता याच्यात ॲड करण्यात आलेल्या आहे. तर ही वाली टोटल नवीन ॲड झालेली आहे. त्याच्यामध्ये 116 हा वाला पण नवीन ॲड म्हणजे पहिले होता. आता म्हणजे पहिले नव्हता सॉरी. तर आता टोटल न्यू ॲड करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हा वाला होता पहिल्यांदा. पहिल्याचा आकडा 27 होता. आता तो 52 झालेला आहे. असं. तर हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेले ना तुम्हाला, हे ओल्ड आहे. पहिले सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट 40 होत्या जुन्या नोटिफिकेशनमध्ये. आता 40 वरून 43 झाल्या. असं तुम्हाला बघायचं आहे. पहिले होते 21, आता झाले 25 आणि या 2 पोस्ट डायरेक्टच वाढलेल्या आहेत. ठीक आहे. आता याच्यात बघा,
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब 3 होते, 3चे 7 केले. 2 होते, 2चे 4 केले. असं 431 झालं. पहिले राज्यसेवेचे होते 205. 205 वरून 431 झाले. बाकीचे पण वाढलेले आहे. जसं बघा, महसूल व वन विभागमध्ये याच्यामध्ये टोटल बायफर्गेशन 48 आहे आता. पण याच्यामध्ये जे पहिले वन क्षेत्रपाल गट ब होते 11 होते, 11 पद. आता ते 16 झालेले आहे आणि पहिले पण 32 होते, तर आता पण 32 आहे, म्हणून याच्यात काही चेंजेस तुम्हाला दिसत नाही. असं. तर एकूण 5 पदं वाढलेली आहेत. तर आता 48 झालेली आहे. ठीक आहे. मृदा व जलसंधारण विभाग आत्ता 45 आहे. 45चं बायफर्गेशन हे आहे. उपविभागीय जलसंधारण अधिकारी पहिले 6 होत्या, 6चे डायरेक्ट 23 झाले. ठीक आहे. आणि जलसंधारण अधिकारी हा गट बचा आहे, हा गटच आहे. फरक आहे ग्रुप ए, ग्रुप बी. तर हा पहिले 20 होत्या, आता 22 झाल्या. असे टोटल 45 झालेले. कळालं? तर एक्झॅक्टली कोणती पदं वाढली, पहिले किती होती, नवीन पोस्ट किती वाढल्या, हे आपल्याला कळालं. याच्यामध्ये नायब तहसीलदार आणि डी-वाय-एस-पी ह्या पोस्ट अजूनही ऍड झालेल्या नाहीये. तर कोणत्या अजून वाढणार आहे? तर डी-वाय-एस-पी तुमची वाढू शकते आणि डी-वाय-एस-पी मला असं वाटतं 20 पर्यंत तरी वाढू शकते डी-वाय-एस-पीच्या पोस्ट. आणि या नायब तहसीलदार आहे, या लगभग 60 प्लस तरी वाढू शकतात. तर अजून 80 ते 90 असा आकडा अजून वाढण्याचा आहे. आता हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा असणार आहे 2024 मध्ये. आतापर्यंत राज्यसेवेकडून, म्हणजे याच्यात महसूल पण आली, स्थापत्य पण आले, यांचं सगळ्यांचं मिळून कसं काय बघा. गेल्या 10 वर्षातील ही टोटल आकडेवारी सांगतोय. 2014 मध्ये टोटल मिळून 104, 15 मध्ये 434. तुम्ही सांगणार सर 15 मध्ये पण तर 434 होती, यावेळेस तर 431 कमी झाल्या. नाही, हा टोटल आकडा आहे. हा वाला आकडा आतापर्यंतचा आहे. मेन्सची एक्झाम होईपर्यंत अजून वाढ होत असते आणि अजून याच्यात वाढ होणार आहे. आता तर 524 आहे फक्त. 524 मध्ये अजून वाढ होणार आहे. ठीक आहे. म्हणून आतापर्यंतचा हा सर्वात जास्त, म्हणजे 623 पेक्षा पण जास्त वाढू शकतो टोटल. तर हा सर्वात मोठा गोल्डन चान्स आहे. लवकरात लवकर याला गोल्डन रूपातच कन्व्हर्ट करा. चांगला अभ्यास करा. काल ऑलरेडी मी सेशन घेतला होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की कसं कशा प्रकारे चेंजेस करायचं. परत एकदा 2 मिनिटात सांगतो. जे ओपन कॅन्डिडेट आहे, ज्यांना ओपन मध्येच ठेवायचं आहे, त्यांनी काहीच चेंजेस करू नका. ऑटोमॅटिकली हॉल तिकीट येईल. आता जे ओपन कॅन्डिडेट होते, पण वय वाढल्यामुळे त्यावेळेस फॉर्म भरू शकले नाही. पण आता एसीबीसी अवेलेबल होतंय. ते अवेलेबल करून घ्या आणि फॉर्म भरा. हे भरले नव्हते. फ्रेशर नाही अप्लाय करू शकत. फक्त एसीबीसी वाले अप्लाय करू शकतात. एज बार वाले. आणि दुसरे ईडब्ल्यूएस वाले होते, इकॉनॉमिक वीकर सेक्शन. त्यामधून त्यांनी फॉर्म भरला होता. पण आता सर एसईबीसी अवेलेबल होतंय. तर मग याच्यात कन्व्हर्ट करून तुम्ही स्वतःला अपडेट करू शकतात. अपडेट कसं करायचं ते तुम्हाला माय अकाउंटमध्ये गेल्यावर ऑटोमॅटिकली कळेल. तर हे वाले अपडेट करू शकतात. ओपन वाले पण एसीबीसी भेटतंय. नॉर्मल विदिन द एज वाले ते पण अपडेट करू शकतात. हे 2-3च चान्स फक्त आहे. ओके. आता क्वालिफिकेशन वाला सांगतो. हे क्वालिफिकेशन याच्याकरता सांगतोय, जे ओपन वाले आउट ऑफ द एज वाले होते, त्यांनी क्वालिफिकेशन चेक करून घ्या. कारण की त्यांना तर आता टिक करायचंय, की कशा-कशाला ते ॲप्लिकेबल आहे तशा प्रकारे फीस भरायला मग. तर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा याच्याकरता वाणिज्य, म्हणजे चार्टर अकाउंटंट कॉमर्सची डिग्री पाहिजे. मिनिमम 55% वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे. हे वाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर उद्योजक उपसंचालक करता एवढी अभियांत्रिकीची डिग्री पाहिजे. हे तुम्ही वाचून घ्या. याच्यात मी टाइमपास करत नाही, कारण की हा जास्त मला मोठा व्हिडिओ नाही करायचा आहे. दुसरं, महाराष्ट्र वन सेवा करिता तुम्हाला यामधूनच डिग्री पाहिजे. याच्यामध्ये वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या किंवा पशुसंवर्धन व पशुवैद्यक शास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकी यातील पदवी, हेच याकरता वनसेवेकरता अप्लाय करू शकतात.
आणि दुसरं वन क्षेत्रफळासाठी एवढं मोठं दिलेलं आहे, हे नाहीतरी तुम्हाला गुगल किंवा नोटिफिकेशन मधून भेटून जाणार. ठीक आहे. आणि वन क्षेत्रपाल करता म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट करता शारीरिक हाईट, शारीरिक वेट हे सगळं लागतं. ठीक आहे. ते पण दाखवतो. हे स्थापत्यवाल्यांचं आहे. त्यांना स्थापत्य अभियांत्रिकी मधलीच पदवी पाहिजे. ठीक आहे. आता पदाचे नाव बघा, सहाय्यक वनरक्षक आणि वन क्षेत्रपाल गट आणि ब दोन्ही आहे. याच्यामध्ये अनुसूचित जमाती व्यतिरिक्त म्हणजे एस सी एस टी सोडून बाकीचे जे जनरल ओबीसी आहे, एन टी वगैरे व्हीजे यांच्याकरता उंची पुरुषांची 163 दिसत नसेल तर सांगतो, 163 उंची पाहिजे आणि छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि छाती फुगून ते 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावा आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर उंची असावी. अनुसूचित जातींकरता 152 आहे, म्हणजे 163 चे 152.5 केलंय आणि इकडे 150 चे 145 सेंटीमीटर केलंय. अनुसूचित जाती कोणाला चष्मा असेल, स्पेक्टेकल असेल, दृष्टी, तर चष्मा असला तरी चालतो. असं जरुरी नाही की चष्मा नाही पाहिजे, पण तो +4 पेक्षा जास्त नसावा आणि 6/6 त्याचं विजन असावं. ठीक आहे. आणि सहाय्यक वनरक्षक करता हे वाला पुरुष आणि महिला उमेदवारांच्या अनुक्रमे 25 किलोमीटर आणि 14 किलोमीटर अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. आणि वन क्षेत्रफळासाठी पुरुष व महिला उमेदवाराची अनुक्रमे 25 व 16 किलोमीटर अंतर चालून असण्याची क्षमता असली पाहिजे, एवढंच आहे. बाकी काही नाही याच्यात. छोटासा व्हिडिओ होता. मला एक्झॅक्टली किती पोस्ट कोणत्या वाढल्या, कोणत्या एक्झॅक्टली नवीन पोस्ट आल्या. जसं जिल्हाधिकाऱ्याची 7 पोस्ट आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामधून 2 जनरल आहे, बाकीचे 5 रिझर्व्ह आहे. ते पण सांगून देतो. आणि बाकीचं तर तुम्हाला 524 पदं टोटल बायफर्केशन सांगितलं. हे सर्व नीट करा. काहीही प्रॉब्लेम आला तर पीडब्ल्यू प्लॅटफॉर्म तुमच्या सोबत आहे. अजून एकदा या राज्यसेवेकरता आता पुढे जाऊन 50 ते 55 दिवसाचा गॅप आहे. तर या 50-55 दिवसामध्ये तुमच्याकरता खास YouTubeवर फ्री ऑफ कॉस्ट असे MCQ प्लस रिव्हिजन फास्ट ट्रॅक बॅच सीरीज आपण लॉन्च करत आहोत. तर त्याच्याकरता तुम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल टेलिग्रामची, ती लिंक टेलिग्रामची सेव्ह करून घ्या, जॉईन करून घ्या. त्याच्यात तुम्हाला अपडेट भेटणार. तर मी संजय पहाडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, कारण की डेट आली आणि बेस्ट ऑफ लक देतो तुमच्या अभ्यासाला. ओके. तिथे व्हिडिओ थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.